नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। केळुंगण येथे रामनवमी उत्साहात साजरी। यावेळी तालुक्याचे आमदार किरण लहामटे, कार्यकारी अभियंता किरण देशमुख साहेब, जय भवानी माता विद्यालयाचे मुख्याध्यापक लांडगे सर, पांजरे महाविद्यालयाचे मुख्याध्यापक उकुर्डे सर, सरपंच युवराज देशमुख, रखमा देशमुख, रामचंद्र भांगरे, नामदेव भारमल, शंकर देशमुख, काशीनाथ देशमुख, प्राध्यापक शिक्षक बाळू देशमुख, सोमनाथ घोटकर, गणपत देशमुख, पांडू देशमुख, अजय घोटकर, दत्तू देशमुख, भुराजी लांघी आणि ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या। यावेळी आमदार साहेबांचा सत्कार कार्यकारी अभियंता किरण देशमुख साहेब यांनी केला। ही अंतिम टप्प्यात आहे आणि माननीय आमदार महोदयांचं फार मोठं सहकार्य गेल्या 2 वर्षापासून 2 ते 3 वर्षापासून आमदार महोदय आपल्या केळुंगण गावच्या पाणी योजनेचे मार्ग म्हणून साहेब हे सर्व सक्सेस होत आहे। केळुंगण गावच्या वतीने आपलं खूप आभारी आहे आणि असं सहकार्य आमच्या गावाला राहू द्या। आणि आपण ज्या सूचना केल्या सर, आपण जे काही माझ्याकडे थोडंफार इंजिनिअरिंग नॉलेज असेल त्यासाठी नक्कीच मी योगदान देईन। धन्यवाद। आपलं केळुंगण गाव आणि तिथे हा राम जन्मोत्सव बऱ्याच वर्षापासून संपन्न होतोय। आज आपण या दिवशी सगळेजण जमत असता आणि घरोघरी प्रत्येकाच्या गरीबापासून श्रीमंताच्या घरी गोड जेवण असतं आणि या निमित्तानं आपल्या भागाचं समाजाचं भूषण आदरणीय किरणजी देशमुख साहेब ही गाव दरवर्षी हजर राहत आहे। खरं तर हे गाव माझ्या आमदाराचं गाव आहे, दादा देशमुखांचं गाव आहे आणि ह्या गावाचं नाव लौकिक रामायण काळातही केळुंगण होते, तिथं लव अंकुश खेळ खेळत होते, ते खेळांकन त्याचा केळुंगण नाव झालं आणि म्हणून ही राम जन्मोत्सवाची परंपरा आपण दरवर्षी जपताय। योगायोगानं विखे दादा देशमुख यांच्या नावानं आपण जी पाणी वापर संस्था स्थापन केली होती आणि किरणजी देशमुख असतील किंवा गावकऱ्यांनी युवराज सगळ्यांनी पाठपुरावा केला आणि आता 2 दिवसानं ती बैठक होती आणि आपल्या गावाला जी पाणी योजना मंजूर झाली होती तिथं प्रत्यक्ष दर्शनी काम उन्हाळ्याच्या संपण्याच्या सुरू होईल अशी अपेक्षा आहे। आणि मला वाटतंय पाणी, शेतीला पाणी ही प्रत्येक गावाची गरज आहे। देशमुख साहेबांना या राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज मी एक विनंती करतो, जसं केळुंगणसाठी तुम्ही काम करताय, इतर आमदार म्हणून तुमच्याबरोबर आहे, पण असं प्रत्येक भागामध्ये आपल्या आदिवासी भागामध्ये शेतीला पाणी कसं देता येईल त्याचं तुम्ही जे काही आराखडा तयार करा। तुमच्याबरोबर मी आहे, आपण गावकऱ्यांना प्रबोधित करू आणि प्रत्येकाच्या शेताला पाणी भेटलं पाहिजे असं काही धोरण आणता येईल का, असा आज रामजन्मोत्सवाचा संकल्प करू। मला बोलवलं, उशिरा आलो तरी तुम्ही सत्कार केला। खरं तर रामबाग अकोल्याच्या जवळ आहे, इथं 2 तारखेला रामाच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा संपन्न झाला होता आणि आज तिथेही मोठा उत्सव होता। त्या उत्सवाला रामजन्म झाला आणि मी तुमच्याकडे केळुंगणला भेटायला आलो। तुम्ही सगळे रामाबरोबर तुम्ही सगळेजण भेटले, मनापासून तुमचा आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण देतो। रामकृष्ण हरी राम। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।